हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गॅमन ट्युटोरियल्स. आज आपण पाहणार आहोत हाऊ टू परफॉर्म मॅन्युअल टेस्टिंग. तर सुरुवात करूयात. बरेच वर्षांनी मी व्हिडिओ बनवतोय पुन्हा एकदा. तर पहिला पॉइंट असा आहे की रीड अँड अंडरस्टँड द सॉफ्टवेअर प्रोजेक्ट डॉक्युमेंटेशन गाईड्स HLD. ओके, तर HLD म्हणजे हाय लेवल डिझाईन डॉक्युमेंट. ओके, तर यामध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. एखादं सॉफ्टवेअर किंवा एखादं प्रोडक्ट बनवण्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या. त्यानंतर ऑल्सो स्टडी द ॲप्लिकेशन प्रोडक्ट ऑर मॉड्यूल विच इज अंडर टेस्ट इफ अवेलेबल. तर याचा अर्थ असा होतो की समजा एखादं प्रोडक्ट ऑलरेडी रेडी आहे किंवा एखादं सॉफ्टवेअर ऑलरेडी रेडी आहे आणि त्याच्यामध्ये काही नवीन चेंजेस करायचे किंवा काही नवीन फंक्शनॅलिटी इंट्रोड्यूस करायची आणि ती फंक्शनॅलिटी इंट्रोड्यूस केल्यानंतर त्याचं टेस्टिंग होणार आहे. तर जर प्रोडक्ट ऑलरेडी अवेलेबल असेल किंवा ते सॉफ्टवेअर ऑलरेडी अवेलेबल असेल तर त्याचं नॉलेज असणं तुम्हाला फार गरजेचं आहे. तर ही फर्स्ट स्टेप असते. त्यानंतर सेकंड स्टेज जी आहे ती आहे राईट टेस्ट केसेस. टेस्ट केस म्हणजे काय आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेले. तर टेस्ट केस आपल्याला लिहाव्या लागणार आहे विच विल कव्हर ऑल द रिक्वायरमेंट्स मेन्शन इन डॉक्युमेंट्स. आता रिक्वायरमेंट्स म्हणजे काय असतात, रिक्वायरमेंट्स गॅदर करणारा कोण असतो, हे सगळं मी अगोदरच्या ट्युटोरियल्समध्ये मी एक्सप्लेन केलं होतं. तर या पॉइंट नंबर 2 मध्ये बेसिकली आपण टेस्ट केस लिहिणार आहोत ज्यामध्ये सगळ्या रिक्वायरमेंट्स कव्हर होतील. तर रिक्वायरमेंट्स आपण एक एक्झाम्पल पाहणारच आहोत, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर पॉइंट नंबर 3 आहे रिव्ह्यू अँड बेसलाईन द टेस्ट केसेस विथ टीम लीड क्लायंट ॲज ॲप्लिकेबल. ओके, तर ज्या काही तुम्ही टेस्ट केस लिहिता ते तुमच्या सिनियर्स बरोबर किंवा टीम लीडर बरोबर किंवा विदिन टीम तुम्हाला आधी डिस्कस करावे लागतात. ते ह्याच्यासाठी आपण डिस्कस करतो की कोणता पॉइंट मिस नको व्हायला, कारण जो प्रोजेक्ट असतो हा टीमवर्क असतो. प्रत्येक टीम मधल्या प्रत्येकाला तो जे काही नवीन CR आलेली असते, CR म्हणजे काय हे सुद्धा मी सांगितले. तर CR म्हणजे चेंज रिक्वेस्ट. तर जी काही तुम्हाला आता नवीन रिक्वायरमेंट्स मिळालेले आहेत त्याप्रमाणे सॉफ्टवेअर बनवलेलं असतं आणि ते सॉफ्टवेअर तुम्ही टेस्ट करणार असता. तर रिव्ह्यू हा टीम मध्ये केला जातो आणि जर एखादा पॉइंट मिसिंग असेल किंवा एखादा सिनारिओ लिहिला गेला नसेल किंवा मिस झाला असेल तर तो सिनारिओ लिहिला जाऊ शकतो. त्यानंतर जे काही तुम्ही टेस्ट केसेस असतात त्या क्लायंट बरोबर सुद्धा डिस्कस करू शकता. हे डिपेंड्स कंपनी टू कंपनी. प्रत्येक कंपनीमध्ये वेगळे रूल्स असू शकतात. तर क्लायंट्स साठी डिस्कस हे याच्यासाठी करायचं असतं की क्लायंटला सुद्धा म्हणजे आयडिया येते की एक्झॅक्टली कोणत्या लेवलचं टेस्टिंग होणार आहे आणि टेस्टिंगचा स्कोप काय आणि प्रोडक्ट जे काही सॉफ्टवेअर आहे ओके ते म्हणजे बेसिकली त्यांची रिक्वायरमेंट कव्हर होते की नाही त्या टेस्टिंग मध्ये हे त्यांची आयडिया येते. त्यानंतर एक्झिक्यूट द टेस्ट केसेस अँड रिपोर्ट द बग्स. आता तुम्ही हे सगळं टेस्ट केसेस रिव्ह्यू झाल्या त्यानंतर त्या अप्रूव्ह झाल्या. ओके, क्लायंटने अप्रूव्ह केल्या किंवा तुमच्या टीम लीड किंवा टीमने अप्रूव्ह केलं की आता काही म्हणजे सगळ्या टेस्ट केसेस लिहून झालेले. आपण नेक्स्ट प्रोसेस असते ती म्हणजे एक्झिक्यूट द टेस्ट केस. एक्झिक्यूट म्हणजे ऍक्च्युअल टेस्टिंग स्टार्ट करणं. तर टेस्टिंग हे टेस्ट एन्व्हायरमेंट मध्ये केलं जातं. आता एन्व्हायरमेंट म्हणजे काय याच्यासाठी पण माझ्या मते एक व्हिडिओ बनवलेला आहे अगोदर, तो तुम्ही पाहू शकता. तर एक्झिक्यूट द टेस्ट केस अँड रिपोर्ट द बग्स. बग्स म्हणजे डिफेक्ट. ओके, तर आता जर तुम्ही बग्स आणि डिफेक्ट्स मध्ये जर फरक जर पाहायचा झाला तर वेगवेगळ्या तुम्हाला डेफिनेशन मिळतील वेगवेगळ्या साइट्स वरती. पण साध्या भाषेमध्ये बग्स म्हणजे डिफेक्ट्स असतात. जर डेव्हलपरने शोधले तर त्याला बग्स म्हणतात, टेस्टरने काढले तर ते डिफेक्ट्स असतात. एनिवेज, आणि जी चौथी प्रोसेस आहे ती आहे वन्स बग्स आर फिक्स अगेन re-execute failed टेस्ट केसेस टू व्हेरीफाय दे पास. म्हणजे याचा अर्थ असा असतो की समजा जे काही डिफेक्ट्स म्हणजे एखादी फंक्शनॅलिटी पाहिजे तशी चालत नसेल
त्यासाठी आपण डिफेक्ट रेज करणार आणि डेव्हलपरला सांगणार की अरे हे चालत नाहीये. ठीक आहे, डेव्हलपर तो कोड चेक करेल त्या मॉड्यूलसाठीचा किंवा त्या फंक्शनॅलिटीचा, त्यामध्ये फिक्स करेल म्हणजे कोडमध्ये काहीतरी चेंजेस करेल किंवा कोडमध्ये जी काही एरर असेल ती एखादी म्हणजे ओव्हरऑल तो कोड ओके करेल ज्यामुळे ती फंक्शनॅलिटी चालेल. मग त्यानंतर टेस्टरचं काम असं असणार आहे की ती टेस्ट केस पुन्हा एकदा रन करायची. टेस्ट केस रन करायची म्हणजे काय, तो सिनारिओ पुन्हा एकदा चालवायचा आणि पाहायचं की टेस्ट केस पास होते का. तर आपण एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. तर ही आपली वेबसाईट आहे. ओके, कोणतीही तुम्ही वेबसाईट घेऊ शकता, मेक माय ट्रिप घेऊ शकता, ॲमेझॉन घेऊ शकता, फ्लिपकार्ट घेऊ शकता. मी एक सिम्पल वेबसाईट म्हणजे आपली ST रिझर्वेशन सिस्टीमची घेतलेली आहे. तर जय महाराष्ट्र इथं लिहिलेलं आहे. तर बेसिकली आपण आता म्हणजे ही ऑलरेडी एक सिस्टीम रेडी आहे, ही टेस्ट करायची गरज नाही. ज्याने कोणी सॉफ्टवेअर बनवलं असेल किंवा वेबसाईट लिहिली असेल त्यांनी टेस्ट केलीच असेल. मी जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतोय. तर आता समजा न्यू युजर वरती मी क्लिक करतो. न्यू युजर म्हणजे काय असणार आहे की साइन अपचा फॉर्म व्हायला पाहिजे. तर आपण एक फंक्शनॅलिटी अज्युम करूयात की आपल्याला अशीच आपल्याला एक वेबसाईट बनवायची. जस्ट एक्झाम्पल घेतोय, काय ऍक्च्युअल बनवायची नाहीये, टेस्टिंगच्या कन्सेप्ट समजवण्यासाठी. तर न्यू युजर आहे. ओके, न्यू युजर वरती क्लिक केल्यानंतर पहिली टेस्ट केस असेल की न्यू युजर जी लिंक होती त्यावर क्लिक केल्यानंतर ह्या पेज वरती आपण यायला पाहिजे. त्यानंतर दुसरी टेस्ट केसेस अशी असेल की जिथं जिथं स्टार म्हणजे हे जे रेड ॲस्टेरिक मार्क जे आहेत, ओके, रेड मार्क्स, ते सगळे मॅन्डेटरी फील्ड्स आहेत. तर हे मॅन्डेटरी फील्ड्स सगळे भरायचे आणि त्यानंतर प्रोसीड केल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला, ओके, आपण ह्या वेबसाईटचा नको एक्झाम्पल घ्यायला, आपण एक दुसरी वेबसाईट घेऊयात. ठीक आहे, तर जेव्हा तुम्ही फ्लिपकार्ट वेबसाईट ओपन करता तेव्हा सुरुवातीला एक पॉपअप येतो. समजा ही न्यू फंक्शनॅलिटी आहे. ओके, जेव्हा कधी पण कोणताही युजर फ्लिपकार्ट वरती रिडायरेक्ट होईल, ह्या वेबसाईट वरती येईल. ओके, सगळ्यात आधी त्याला लॉग इन साठी विचारायचं आहे. लॉग इन, आता हे जर तुम्ही एक मॉड्यूल कन्सिडर करा लॉग इन म्हणजे, तर इथं तुम्हाला काय काय मागते, ते ईमेल आयडी मागते, त्यानंतर पासवर्ड मागते, किंवा दुसरं ऑप्शन काय की तुम्ही OTP ने लॉग इन करू शकता. आणि तिसरा ऑप्शन जो आहे तो म्हणजे जर तुमचं अकाउंट ऑलरेडी नसेल तर अकाउंट बनवू शकता. आता ह्या ज्या आहेत या सगळ्या लिंक आहेत. तर समजा आता लॉग इन वाली फंक्शनॅलिटी आहे. ओके, लॉग इन टू वेबसाईट, तर त्यामध्ये मॅन्डेटरी काय आहे की वेबसाईटवर कधी पण युजर रिडायरेक्ट झाला तर सुरुवातीला एक पॉपअप यायला पाहिजे. ही रिक्वायरमेंट दिलेली आहे असे अज्युम करा. त्यानंतर ईमेल आयडी, मोबाईल नंबर, त्यानंतर पासवर्ड, ही मॅन्डेटरी फील्ड आहे, ही एंटर केली पाहिजे. किंवा इथं मोबाईल नंबर आणि OTP तुम्ही रिक्वेस्ट केला पाहिजे. आणि जर युजरचं अकाउंट नसेल तर क्रिएट अकाउंट करू शकतो. आता यामध्ये काय काय डिफेक्ट येऊ शकतात ते आपण जरा वरच्यावर डिस्कस करू शकतो. आपण पुन्हा एक एक पॉइंट वाचूया. तर पॉइंट नंबर 1, आता तुम्ही समजा एखाद्या कंपनीत जॉबला लागलाय आणि तिथं तुम्हाला असा एक प्रोजेक्ट मिळालाय ज्यामध्ये एक वेबसाईट आहे आणि वेबसाईट मध्ये लॉग इन वाला मॉड्यूल आहे. तर आता तुम्ही त्या सगळ्या रिक्वायरमेंट वाचल्या, त्यामध्ये तुम्हाला असं कळलं की लॉग इन जे मॉड्यूल आहे त्यासाठी रिक्वायरमेंट अशी आहे की सगळ्यात पहिल्यांदा वेबसाईटवर आल्यानंतर एक 2 किंवा 3 सेकंदांनी एक पॉपअप ओपन व्हायला पाहिजे. तो पॉपअप ओपन झाल्यानंतर आयदर ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबरने लॉग इन करता यायला पाहिजे. युजर जर नवीन असेल तर तिथं अजून एक लिंक असायला पाहिजे ज्यानं तुम्ही साइन अप करू शकाल. तर साइन अप करू शकाल. आता
यामध्ये आता ही झाली रिक्वायरमेंट. पॉईंट नंबर 2 काय, त्याच्यासाठी टेस्ट केस लिहायच्या ज्यामध्ये सगळ्या रिक्वायरमेंट्स कव्हर होतील. तर आता पहिली रिक्वायरमेंटसाठी तुम्ही टेस्ट केस लिहाल की ईमेल आय डी टाका, पासवर्ड टाका आणि लॉग इन करून पहा. ही पहिली. पण त्या अगोदर सुद्धा अजून एक टेस्ट केस येईल की जेव्हा वेबसाईट लॉन्च केल्यानंतर 3 सेकंदामध्ये किंवा जे काही त्यांनी टाइम मेन्शन केलाय रिक्वायरमेंटमध्ये 5 सेकंदामध्ये लॉग इनचा पॉपअप येतोय की नाही, ही पहिली टेस्ट केस असेल तुमची. त्यानंतर तो पॉपअप आल्यानंतर ते पॉपअप क्लोज करण्यासाठी एक क्रॉस बटन असतं, ते तिथं विजिबल आहे का, हे सगळ्या मायन्यूट गोष्टी आहेत. ह्या सुद्धा तुम्हाला टेस्ट करायच्या असतात, तेव्हाच एखादं प्रोडक्ट क्वालिटी प्रोडक्ट बनू शकतं. त्यानंतर आपण वेबसाईटकडे जाऊया. ओके, तर पहिली वेबसाईट टेस्ट केस अशी असेल की फ्लिपकार्टवर आल्यानंतर किंवा तुम्ही जी वेबसाईट बनवताय, जो काय प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये वेबसाईट लॉन्च केल्यानंतर आधी सुरुवातीला एक पॉपअप यायला पाहिजे 3 सेकंद नंतर लॉग इनसाठी. त्यानंतर दुसरी टेस्ट केस, ईमेल आय डी द्या, पासवर्ड द्या आणि लॉग इन करा, लॉग इन व्हायला पाहिजे. ही झाली दुसरी पॉझिटिव्ह टेस्ट केस. ओके, पॉझिटिव्ह म्हणजे हा पॉझिटिव्ह सिनारिओ झाला. त्यानंतर आता त्याचाच निगेटिव्ह सिनारिओ, ईमेल आय डी देऊ नका, पासवर्ड देऊ नका आणि नुसतं लॉग इनवर करा. त्या एरर मेसेज यायला पाहिजे आणि एरर मेसेज हा रिक्वायरमेंटमध्ये मेन्शन केलेला असतो, त्या पद्धतीनंच येतोय का ते चेक केलं पाहिजे. जसं आता मी लॉग इनवरती क्लिक केलं, लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथं लिहून येत आहे प्लीज एंटर व्हॅलिड ईमेल आय डी और मोबाईल नंबर. आता ही झाली निगेटिव्ह टेस्ट केस. ओके, म्हणजे मी काही एंटर नाही करणार, फक्त लॉग इन करून पाहणार. आता ह्याचीच अजून एक सब टेस्ट केस, जर मी एक मोबाईल नंबर टाकतो 1234567890, ठीक आहे. आता मी लॉग इन म्हटल्यानंतर मी पासवर्ड एंटर नाही करणार आहे, पण पासवर्ड साठी त्यानं विचारलं पाहिजे. आता इथं असं लिहून येत आहे की प्लीज एंटर व्हॅलिड ईमेल आय डी और मोबाईल नंबर. आता हा नंबर व्हॅलिड नाहीये कारण ते त्यांना कळलेले. आपण अजून एक वेगळ्या पद्धतीनं पाहूयात. असा नंबर अस्तित्वात नसावा, आय होप, अदरवाईज त्या 10 आकडी झालेलं आहे. लॉग इन मी करतो. ओके, लॉग इन केल्यानंतर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर ते पासवर्ड मागते. ओके, आता मी पासवर्ड देत नाहीये कारण ही सुद्धा एक टेस्ट केस आहे की नुसता ईमेल आय डी प्रोव्हाइड केला आणि पासवर्ड नाही दिला तर असा पॉपअप असा एरर मेसेज यायला पाहिजे. तर ही सुद्धा एक टेस्ट केस झाली. तर हा जर एरर मेसेज येत नसेल तर तुम्ही ती टेस्ट केस पास करू शकता. म्हणजे ती जी रिक्वायरमेंट दिलेली आहे क्लायंटने की जर काय म्हणतात ईमेल आय डी किंवा पासवर्ड चुकीचा असेल किंवा जर तो दिला नसेल तर काहीतरी एरर मेसेज दाखवावा. त्या सगळ्या वेबसाईट जे आता तुम्ही वेब डेव्हलपर नसाल, जर असाल तर तुम्हाला हे माहिती असेल की सगळीकडं एरर मेसेज हे थ्रो करावेच लागतात आणि ते एरर मेसेज हे मिनिंगफुल असावे लागतात. नुसतीच एरर देऊन नाही, एंटर पासवर्ड असं नाही, ते जरा चांगल्या भाषेत लिहायचं, प्लीज एंटर पासवर्ड वगैरे. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्ही टेस्ट केस एक्झिक्यूट म्हणजे आधी टेस्ट केस लिहिणार आहे सगळ्या गोष्टींसाठी. जो मी पॉईंट नंबर 2 होता, ऍक्च्युअली मी पॉईंट नंबर 3 बद्दल सांगायला सुरुवात केली. पॉईंट नंबर 3 होता की एक्झिक्यूट द टेस्ट केसेस अँड रिपोर्ट अ बग. आता रिपोर्ट बग टेस्ट केस तर तुम्ही लिहिल्या, म्हणजे हे जे मॉड्यूल आहे एवढासा छोटासा दिसायला छोटासा पॉपअप आहे, पण ह्याचं टेस्टिंग करण्यासाठी तुम्ही मिनिमम एक 50 टेस्ट केसेस लिहू शकता. त्या कशा, कारण परम्युटेशन कॉम्बिनेशनने भरपूर टेस्ट केसेस बनू शकतात. जसं की आता पहिल्यांदा मी एक नंबर टाकला, तो सुद्धा 10 आकडी होता, पण त्याने घेतला नाही कारण जो काही कोड लिहिलेला आहे तो एवढा स्मार्ट इनफ आहे की तो लगेच आयडेंटिफाय करू शकतो की हा व्हॅलिड नंबर नसू शकतो. तर अशी गोष्ट आहे. त्यानंतर ओके,
तर सांगायचा उद्देश हा, तुम्ही या वेबसाईटवरती काही टेस्टिंग करू नका. ही टेस्ट मी जस्ट एक्झाम्पल म्हणून दाखवलेलं आहे. त्यानंतर काय सांगत होता, ओके, रिपोर्ट बग्स. रिपोर्ट बग्स, बग हा कधी असू शकेल की समजा ओके, आता पासवर्ड सेक्शन आहे. समजा हा रजिस्टर्ड नंबर आहे किंवा तुम्ही फ्लिपकार्टवरती तुमचं अकाउंट आहे, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकता आणि त्यानंतर पासवर्ड टाकता. आता पासवर्ड हा समजा डेटाबेसमध्ये जसा तुम्ही प्रिव्हियसली टाकला होता तसा एन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये सेव्ह आहे, पण तो परत म्हणजे जेव्हा तुम्ही सेकंड टाइम लॉग इन करताय तेव्हा तो पासवर्ड घेत नाहीये. तर असा इश्यू असू शकतो की एन्क्रिप्ट होऊन पासवर्ड जातोय, पण तो पासवर्ड डिक्रिप्ट योग्य पद्धतीने होत नाहीये आणि तो मॅच नाही केला जाते तुम्ही एंटर केलेल्या पासवर्ड बरोबर. तर असा एक बग असू शकतो. दुसरा बग असा असू शकतो की युजर म्हणजे एंटर करताना काहीतरी स्पेशल कॅरेक्टर जाते, पण तो बग नसणार आहे, ती टेस्टिंग एरर असणार आहे. कारण स्पेशल कॅरेक्टर किंवा स्पेस म्हणजे सुरुवातीला समजा आता मी नुसता स्पेस देतोय, स्पेसला सुद्धा तो एक कॅरेक्टर म्हणून घेतोय. तिथं तुम्हाला एक टिंब आलेला दिसतोय, राईट, डॉट आलेला दिसतोय. तर या डॉट म्हणजेच त्याने एक कॅरेक्टर घेतले. त्यानंतर तिसरा डिफेक्ट असा असू शकतो की क्रिएट अन अकाउंट या क्लिकवरती क्लिक केल्यानंतर तो क्रिएट अन अकाउंट वरती नेत नाही. आता इथं फारच त्यांचा सिम्पली एकदम युजर इंटरफेस आहे. इथे फक्त मोबाईल नंबर घेऊन पुढे कंटिन्यू करून साइन अप प्रोसेस करून घेत आहे. ओके, तर कधी कधी असं होऊ शकतं की आता इथं बॅक हा ऑप्शन हा एक वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे, एक्झिस्टिंग युजर लॉग इन. तर इथं क्लिक केलं तर आपण पुन्हा तिथंच जाऊयात मागच्या पेजवरती. काहींना कसं असतं, इथं बटन असतं किंवा बॅक लिहिलेलं बटन असतं, तर अशा पद्धतीने आता इथं मी क्लिक करतो तर इथून इथं रिडायरेक्ट करते, म्हणजे ही टेस्ट केस पास झाली. क्रिएट न्यू युजर ते म्हणजे त्या पेजवरती आपल्याला घेऊन जाते. आता दुसरा डिफेक्ट हा असा असू शकतो की मी ह्या पेजवरती आलेलो आहे आणि इथं एक लिंक आहे, ह्या लिंक वरती मी क्लिक केल्यानंतर तो प्रिव्हियस ह्याला घेऊन नाही जाते. तर हा एक इश्यू होऊ शकतो, पण आता हे प्रॉपर वर्क होत आहे. आता कधी कधी काही वेबसाईट कशा असतात की समजा मी इथं एक नंबर दिला, मग आता आपण नंबर देऊयात, एक डमी नंबर देऊया, माहित नाही कसला नंबर आहे पण जस्ट एक्झाम्पल म्हणून देतो. 989898 10 वेळा दिला मी. ओके, आता हा मी नंबर दिलेला असताना मी क्रिएट अन अकाउंट वरती येत असेल. आता समजा माझी म्हणजे मी एक रिक्वायरमेंट देतो की मला वेबसाईट अशी बनवून पाहिजे की युजरने जो काय डेटा एंटर केलेला असेल सुरुवातीला तो फॉरवर्ड जाऊन परत बॅक केल्यानंतर तो डेटा रिटर्न व्हायला पाहिजे. तर म्हणजे मला असं सांगायचं आहे की आता मी मगाशी नंबर टाकला, त्यानंतर मी क्रिएट न्यू अकाउंट म्हटलं, पण नंतर मला लक्षात आलं की अरे माझं तर अकाउंट आहे त्या नंबरने. तर समजा मी मागं जातो तर तिथं तो नंबर राहायला पाहिजे, युजरचा त्रास वाचला पाहिजे तो नंबर एंटर करायचा. तर अशी फंक्शनॅलिटी असेल आणि समजा ती बॅक केल्यानंतर समजा तो नंबर दिसत नसेल तर तो झाला बग. तर अशा पद्धतीनं म्हणजे बग असू शकतात सिस्टीम मध्ये. ओके, कमिंग बॅक टू प्रेझेंटेशन. तर समजा क्लायंटनं रिक्वायरमेंट दिली होती की नंबर हा रिटर्न व्हायला पाहिजे, पण आपण ती टेस्ट केस एक्झिक्यूट केली आणि पुन्हा बॅक आल्यानंतर तो नंबर रिटर्न नाही झाला, आपल्याला परत एंटर करावा लागतोय. मग तुम्ही रिपोर्ट बग करू शकता. बग म्हणजे तुम्ही डिफेक्ट करू शकता. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळे टूल्स असतात डिफेक्ट ट्रॅकिंग साठी. हे चौथा पॉइंट. आता समजा
वन्स बग आर फिक्स म्हणजे तुम्ही डिफेक्ट ट्रेस केला. डिफेक्ट म्हणजे काय की तुम्ही डेव्हलपरला एक पर्टिक्युलर म्हणजे एक स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन देतात की मी असा असा सिनारिओ एक्झिक्यूट केला, हे एक्सपेक्टेड आउटपुट हवं होतं, पण ऍक्च्युअल आउटपुट मला हे मिळते. म्हणजे फॉर एक्झाम्पल परत आपण ते एक्झाम्पल घेऊया. समजा रिक्वायरमेंट अशी आहे की इथं जो नंबर दिलेला आहे, ओके, तो नंबर टाकल्यानंतर जेव्हा मी कुठेही नेव्हिगेट केला, ओके, तर तो नंबर हा रिटर्न राहिला पाहिजे अनलेस अँड अंटिल युजर तो मॅन्युअली पुन्हा चेंज करत नाही तोपर्यंत. तर आता समजा मी इथं क्रिएट न्यू अकाउंटवर हे केलं, तर तो जो मागचा नंबर आहे तो ऑटोमॅटिक इथं यायला पाहिजे, किंवा मी इथं मागं गेलो इथं जो आधी नंबर टाकला होता तो राहिला पाहिजे. ही माझी रिक्वायरमेंट होती. पण ह्या रिक्वायरमेंट प्रमाणे ॲज्युम करा की आपण अशी एक वेबसाईट बनवतोय. आय एम नॉट टॉकिंग अबाउट फ्लिपकार्ट, ओके. तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला हे काय म्हणतात त्याला, त्या केसमध्ये तुम्ही डिफेक्ट रेज करू शकता. आता डेव्हलपरने डिफेक्ट फिक्स केला, डेव्हलपरला कळलं की लॉग इन फंक्शनॅलिटीमध्ये अशी अशी रिक्वायरमेंट होती आणि युजरने असा मोबाईल नंबर टाकला, त्यानंतर क्रिएट अकाउंटवर क्लिक केला, पण ती होत नाहीये. मग डिफेक्ट रेज केल्यानंतर तो म्हणजे त्याला कळला सिनारिओ, तो चेक करेल कोडमध्ये की काय प्रॉब्लेम होतोय, का नाही रिटर्न होते. तर ते जेव्हा फिक्स करेल म्हणजे परत तुम्हाला एक नवीन कोड मिळतो जो ऍक्च्युअली ओके असतो. तो कोड डिप्लॉय केला जातो एन्व्हायरमेंटमध्ये आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही टेस्ट करता. तो होता पॉइंट नंबर 4 की वन्स बग्स आर फिक्स अगेन री एक्झिक्यूट फेल टेस्ट केस. टेस्ट केस कोणती फेल झाली होती की आपण जेव्हा क्रिएट अकाउंट वरती क्लिक करतो तेव्हा जो नंबर मेंटेन व्हायला पाहिजे तो राहायला पाहिजे. समजा इथं मी एक नंबर टाकला, ठीक आहे, आणि त्यानंतर मी क्रिएट अकाउंट वर क्लिक केलं आणि परत बॅक आलो, तर हा नंबर मला व्हिजिबल असला पाहिजे. तर हा व्हिजिबल असेल तर ती टेस्ट केस पास झाली. अदरवाईज तुम्ही पुन्हा तो डिफेक्ट रिओपन करू शकता. परत डेव्हलपरकडे तो इन्फॉर्मेशन जाणं, डेव्हलपर फिक्स करणार. तर हे सायकल कायम चालूच असतं. मग अशा बऱ्याचशा टेस्ट केसेस, म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं की एखादं फंक्शनॅलिटी चेक करण्यासाठी तुम्ही टेस्ट केसेस लिहिणार, तर टेस्ट केसेस आयदर पास होतील किंवा फेल होतील किंवा ब्लॉक सुद्धा होतील, ओके. याच्याशिवाय दुसरं स्टेटस नसेल. दुसरा स्टेटस असेल ते म्हणजे नो रन, ओके. तुम्ही स्टार्टच नाही केली टेस्ट केस अजून, तर त्याला नो रन म्हणतात. तर अशा पद्धतीनं मॅन्युअल टेस्टिंग केलं जातं. मॅन्युअल टेस्टिंगमध्ये बेसिकली तुम्हाला प्रोडक्टचं नॉलेज लागतं, प्रोडक्ट काय असेल, आणि ही जी रिक्वायरमेंट असते ही एका डॉक्युमेंटमध्ये दिलेली असते. ते डॉक्युमेंट मस्तपैकी वाचत बसायचं आरामात, आणि एक 2-3 वेळा डॉक्युमेंट वाचलं की तुम्हाला त्या रिक्वायरमेंट पाठ होऊन जातात किंवा लक्षात राहतात. आणि मग त्यानंतर तुम्ही टेस्ट केस लिहायला सुरुवात करायची. टेस्ट केस लिहिल्यानंतर एकदा चेक करायचं की प्रत्येक रिक्वायरमेंटसाठी ॲटलिस्ट मिनिमम एक टेस्ट केस तरी आहे ना, म्हणजे प्रत्येक रिक्वायरमेंट टेस्ट होईल अशा पद्धतीनं आपण टेस्ट केसेस लिहिल्यात का हे चेक करायचं असतं. त्यानंतर त्या टेस्ट केसेस तुम्ही एक्झिक्यूट करायच्या असतात. एक्झिक्यूट करायच्या म्हणजे आधी रिव्ह्यू कराव्या लागतात विदिन टीम आणि क्लायंट पण काही ॲडिशनल पॉईंट सांगतात. ते ॲडिशनल पॉईंट ॲड केल्यानंतर तुम्ही टेस्ट केस एक्झिक्यूट करायचे. एक्झिक्यूट करताना तुम्हाला काही ना काही प्रॉब्लेम येतातच. प्रॉब्लेम म्हणजे कधी कधी ते टेस्टिंग एरर असू शकते, कधी एन्व्हायरमेंटल इश्यू असू शकतात, किंवा ते ॲक्च्युअल डिफेक्ट असू शकतात. डिफेक्ट असतील तर रेज करायचे, डेव्हलपर फिक्स करतात. डेव्हलपमेंट टीमने फिक्स केल्यानंतर ते परत टेस्टरकडे येतात. मग टेस्टरने परत नवीन बिल्ड डिप्लॉय करून एक्झिक्यूट करायला स्टार्ट करायची. हे सायकल असंच चालू राहतं अनलेस अँड अंटिल जे काय प्रोडक्टमध्ये बग आहेत किंवा डिफेक्ट आहेत ते सगळे कमी नाही होत तोपर्यंत. एखादा डिफेक्ट राहतोच, म्हणजे असं नाही की म्हणजे प्रत्येक सॉफ्टवेअर हे
100% बग फ्री किंवा डिफेक्ट फ्री असू शकतं. शक्यतो तसं होत नाही. बट एनिवेज, जर तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि ह्या 4 स्टेप्स असतात मॅन्युअल टेस्टिंगसाठीच्या. आय होप तुम्हाला एक्झाम्पल सहित कळलं असेल. थँक्यू.